साहेब अजून किती वेळ लागणार आहे? असं किती वेळ बसून ठेवणार आहात मला? सॉरी साहेब, दिलगिरी व्यक्त करतो. स्पेशल ब्रँचचे ऑफिसर वाटेतच आहेत, ते आले की लगेच चौकशीला सुरू करू. बरं, त्याआधी तुम्हाला काय चहा कॉफी? नाही नको, तुम्ही तुमचं काम करा. ओके सर. साहेब, मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. साहेब, स्पेशल ब्रांचची माणसं थोड्या वेळात येतीलच इथे. ते विचारतील की श्रावणी मॅडमांनी पास करायला तुम्ही पैसे दिलते काय? मग विचारू दे ना, मी काय केलं नाही तर घाबरू कशाला? होय साहेब, पण मला जरा वेगळंच बोलायचं होतं. तुम्ही गुन्हा मान्य करा. काय गुन्हा मान्य करू? होय साहेब. शिबू, डोकं ठिकाणार आहे का तुझं? जर मी काही केलंच नसेल तर कशाला गुन्हा मान्य करायचा आहे? साहेब, मी सगळा विचार करून बोलायला लागलोय. मी सांगतोय तेवढं करा. मी तुमच्या इब्रतीला जरा बी धक्का लागू देणार नाही. उलट जर सगळं सत्य बाहेर काढायचं असेल तर हे करायच लागणार. अरे गुन्हा मान्य केल्यावर अजून काय धक्का लागायचा बाकी असणार आहे इब्रतीला? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो प्लॅन तुम्ही बी ऐकला ना, तुम्हाला पटणार. साहेब, माझ्यावर विश्वास आहे तुमचा? काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे बघा साहेब, या प्रकरणामध्ये श्रावणी मॅडमांनी पैसे दिलेले नाही आहेत. कशावरून? मी सांगतोय ना, मी त्यांच्याशी स्वतः बोललोय. त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. नको विश्वास ठेवूस. बापाच्या नात्याने सांगतोय तुला. साहेब, मी तुमच्या मताचा आदरच करतोय, पण माझा मॅडमांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. बरं, पुढे? साहेब, ना पैसे तुम्ही दिलेत ना मॅडमांनी दिलेत. म्हणजे पास होण्यासाठी नक्की कोणीतरी पैसा दिलाय. आता तुम्ही गुन्हा कबूल केला ना, मीडियामध्ये बातमी पसरली. आता ज्यानं हे पैसे घेतलेत त्याला असं वाटेल साहेबांनीच पैसे दिलेत. पण आपण यासोबत अजून एक बातमी पसरवायची. कुठली बातमी? त्या पैशांवर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल लावलं गेलंय की ज्यामुळं त्या माणसांच्या बोटाचे ठसे त्यावर उमटतील. आता समजा तो पैसा कोणी मार्केटमध्ये वापरायचं ठरवलं तर तो पकडला जाईल. आणि समजा कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं निळा धूर येईल किंवा एक विशिष्ट प्रकारचा वास येईल. शिवाय आपण असं पण सांगायचं की साहेबांनी त्याचे सिरियल नंबर त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेत. शुभ, हे सगळं काय बोलतोयस तू? होय साहेब, हे सगळं कुणी केलं हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर त्या माणसाला बाहेर काढायच लागणार. आणि ही बातमी ऐकल्यावर तो माणूस गप्प बसणार नाही. ठीक आहे, सगळं मान्य. शुभू, तुला खरंच असं वाटते तिने पैसे दिले नाहीयेत? 100% साहेब. शुभू, तुला कळत नाहीये, तिला पास व्हायचं होतं, तिनेच पैसे दिलेत. जर का ती नापास झाली असती ना तर मी तिचं लग्न लावून देणार होतो ना, म्हणून तिने हे सगळं केलंय. साहेब, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, जर का प्लॅन फसला ना तर मी संपलो. तुम्ही काळजी करू नका साहेब, मी सगळं नीट करेन. साहेब, स्पेशल ब्रँचचे ऑफिसर आलेत. हो साहेब, मी बाहेर आहे.